त्या आईचा अक्षय कुठे गेला काय माहिती. ए यार तू काय येडाय का रे? हा काय आलं? त्याची वाट बघू राहिलो मी तुझी. अरे घरी काम असते मला जरा उरकून यावं लागतं माहिती का. तू आहे ना, तू साडी घालून फिरत जा बरं का, लय घरचे काम करू राहिले ना तू. झालं मग तूच फिरायचं नाही इथं, मी एवढ्या चक्रा मारीच होताच. हा हे बरं ते ऐक, ते जाऊ दे. काय मला टेन्शन आलं राव. कसलं? ते पोरगी नाही का तुला दाखवलेली, हा ते आवडते आपल्याला. अरे तुला तर सारी दुनिया आवडती, ते पोरीचं काय? अरे सारी दुनिया नाही, सारी दुनियामधली एक पूजा नावाची कॅरेक्टर माहिती ना तुला, ती मला लय आवडते. अरे तुला माहिती का, तू गल्लीत सोडलं का रे कोणाला? नुसता कुत्र्याने मागे येणं तर ही पाहिजे. अरे मी काय म्हणतो, पैसा येतो याकडे फेक ना, आणि तू लग्न करणार तीच संग. तू काय येडा बिडा करे? लग्न बिग्न कुठं करत असतं वय? अरे आपण तरुण पोरं आहेत, आपलं काम कसं मस्त बघायचं, खायचं, हात धुवून मोकळं व्हायचं. अरे तू हात धुवून मोकळ होतो, मी गेलो नाही हलपटीवारी नुसतं मरू मरू, तुझ्यामुळे माझ्याकडे कोणी बागा नवी. अरे तुला कोणी सांगितलं तुझ्याकडे कोण बघणार आहे? मला सांग बरं. नाही ना, बरोबर आहे, आमच्या गरीबाकडे कोण बघणार, तुझ्याकडे पैसा आहे पाणी, त्याच्यामुळे पुरी लगेच पळत येतात. गरीबाचा प्रश्न नाहीये, तुम्ही सोबत राहा ना, मग पोरी पण तुझ्याकडे बघतील ना. तुझ्यासोबत राहून तर बघा ना मला कोणी, माहिती का. उलट एकटा फिरलो असतं ना 4-5 मी आराम. अक्षय, जास्त बोलू नका. नाही माझ्यासोबत राहतो म्हणजे तुला चांगलं माहितीये ना. अरे तुला कधी कुठल्या गोष्टीची कमी केली का सांग बरं. नाही मग मी तेच मग? म्हणलं ना, मला अडचणीला तूच पैसे पाणी देतो ना. म्हणून तर राहावं लागतं ना. बरं ऐक ना अक्षय, हा. ते पूजाचं जरा बघ जरा काहीतरी आहे की नाही. पूजेचं- मला टेन्शन राहिलं राव, काहीतरी असं आयडिया सांग ना तिला, तिला आपल्याला पटवायचं राव. हा. असं नाही का, तू तिच्या समोर जा ना, हात कापाशीत असं रक्त पडलं पाहिजे नाही का, मग रक्ताने खाल्ली पूजा आय लव्ह यू जमन का? अरे तू येडाय काय? हात नाही भाऊ, माझ्यात हिंमत नाही. दुसरं काहीतरी सांग चल. दुसरं तिचा नंबर बी नाही घेतला, नुसतंच माग माग पळतो आपण. हा राव, तिचा नंबर. दुसरं हे नको नको नको, तुझ्या मैत्रिणीसोबत सेटिंग लावतो का तू? म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीसोबत सेटिंग लाव, हा. तुझ्यासोबत सेटिंग लावल्यानंतर ते आपल्याला पूजासोबत सेटिंग लावून देईल. तिची मैत्रीण काय म्हणा माहिती का, काय? जवळ आहे 2 काना खाली देईन मला. अरे कोणी चांगलं समजत का, नालायक ते नालायकच समजत आपल्याला. आयडिया, चिठ्ठी लिहू आपण. हे पण यार मला ते लिहिता येत नाही ना राव. मी कशाला आहे? अक्षर खराब का असे ना, डोकं चालतं आपलं. लिह बरं, चिठ्ठी लिह चांगली. हा हे पण लिहिणार काय त्याच्यामध्ये तू? हे बघ, आता एक काम कर, चिठ्ठी लिह, त्याच्यामध्ये ना असे माझ्या भावने लिहून टाक डायरेक्ट. हा, तुझे 4-5 पप्पे बी लिहितो मी, तू घाबरू नको. पप्प्या पण ऍड कर त्याच्यामध्ये, आणि पप्प्यासोबत पण असं सांग, पूजा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. थांब, प्रिय टाक, प्रिय प्रिय. प्रिय टाकू, मी डिअर टाकणार होतो. बरं ठीक आहे, डिअर टाक. प्रिय हा पूजा. हा हा, प्रिय पूजा, तू मला मी खुद्द मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. स्वतः नावली मग आता माझं नाव लिह ना. हा हा लिहिलं का? हा हा राहू हा, शकत नाही. माझं तुपल्यावर, तुपल्यावर माझं तुझ्यावर. हा तुझ्यावर माझ तुझ्यावर, आणि तुझ्या मनावर मनावर हा मनावर प्रेम आहे. आणि तुझ्या मनावर खूप हा. खूप खूप सारं. हा खूप आणि खूप 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 सार. हा झालं काय? सार प्रेम आहे. आहे आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. ते तर सगळेच लिहिते, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. कोण राहते का? काहीतरी वेगळं सांग. मी मला तुझ्याशी सांगू? लग्न करायचंय. हा, मला तुझ्यासोबत लग्न करायचं Final. आणि आपल्याला लंडनला जायचं फिरायला. एवढं लांब नाही, एवढं फेकायचं नाही. मला महाबळेश्वरला जायचं फिरायला. तुझ्याशी लग्न करायचं आहे, आणि हे फायनल आहे. हा हे फायनल आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. हा आय लव्ह यू देऊन टाकायचं का? आता देऊन टाकावाच लागेल भाऊ. अरे पण तू येडत राहिले, नुसतं पैसे आहेत का डोक्यात? दिल्यावरती भेटणार कुठं आपल्याला? अरे हा त्याच्यामध्ये असली वावराजवळ लिंबाच्या झाडाखाली संध्याकाळी 6:30 वाजता. अरे संध्याकाळी कशाला? मग चिठ्ठी भेटले लगेच. अरे लिहिन का पण ती लगेच? येईन ना, प्रेम असल्यावर येते बरं. येऊ दे. वावरात कुठे आहे पत्ता?
लिंबाच्या झाडाखाली वावराजवळ. हा लिंबाच्या झाडाखाली वावराजवळ. वावराजवळ हा आमच्या हा. धन्यवाद. 3-4 पप्पे लिहू का? आलेली ए तुझा मोह नाही माझा मोह आहे त्यो. मग तुझा ते हा. माझा स्वतःचा. ओके. स्वतःचा. अक्षय मस्त चिठ्ठी दे. कोण मी येड लागले तुला? ओय मला माझा आणि मित्र आहे. आपण मी कशाला देऊ? तू दे ना. अक्षय बरं थांब एक काम करू. हाय माय हा. तू चल चल मी असतं घाबरू नको. संध्याकाळी भेटेल ना सोबत आता ती. तेवढं. अरे तू चल. या माझा मित्र आहे तू येडा काय तू. किती दिवस झालं बाई कुठं फिरायला नाही गेले काहीच नाही. असं वाटतं आता काहीतरी प्लॅन करावं फिरायला जायचा. हे दोघं कशाला इकडे काय माहिती कुठे चालली? कुठं काय चाललंय मैत्रिणीकडे चालले का? हा ऐक ना अगं तुला माहितीये ना आपलं म्हणजे माझं थोडं काम होतं. अगं माझं एक काम करशील? आमचं एक किरकोळ आहे एकदम म्हणजे बघ तू जर काम केलं तर तुला डायरेक्ट बिस्किटचा पुडा. मी काय लहान दिसले का बिस्किटचा पुडा द्यायला? अगं नाही तसं नाही. आता तू मोठी झाली ना आता. मग बरोबर. तुला खर्च पाण्याला लागले कधी पैसे? पैसे पण देतो ना. आहेत इकडे भरपूर आहे त्याच्याकडे. मला हे कळत नाही कधी ना मला काय विचारणार आहे तुम्ही आणि आज अचानक काय एवढा माझा पुळका आलाय तुम्हाला? अगं तसं नाही. आता आपण एका गावातले ना विचारपूस ठेवली पाहिजे है की नाही? या आधी तर कधी विचारपूस केली नाही. आज बरंच उता आला तुम्हाला. अगं तू काळजी वाटते. काळजी ग्रामस्थांची काळजी घेणं आमचं काम आहे की नाही? आता आमच्यासारख्या तरुण पिढीने तुमची काळजी नाही घ्यायची तर मग कोणाची काळजी घ्यायची? तुमची काळजी काढत ना यो बाया फुकट लावीन ना. याची बायाला ओळखीचे. हा का? नाही. पक्का ना? हा पक्क. मग चालन सांगा काय काम आहे? ते काय ते? अक्षय सांगतो का पटकन? तुझी मैत्रीण नाही का ती? हा पूजा. हा तिला त्याच्याकडे फक्त एक पूजा. हा पूजा पूजा बोल, बोल. पूजा हा? त्याच्याकडे ना हा. आमची एक छोटीशी वस्तू आहे फक्त देऊन ये. बाकी काय नाही करायचं. ती विसरली होती ना. हा ते आमच्याकडे राहिलंय ते देऊन ये फक्त तिला. हा का? हा बरं बरं द्या मग मी देऊन येते. दे पटकन दे. तेवढे हा. कांद्याला यो बाया लावून दे ना. हा ना नक्की ना? हे हे काय आहे? अरे काय नाही ते- तिची करीना बघू नको. बघू नको. ते त्याची पण list तसं आहे. तसं देवाचं आहे ना ते. देवाचं? हा ते मग ब्राह्मणांनी बघायला सांगितलं. काय जातं नाही, देवाचं नाही, आहे बाबा. तर. बघू नको ऐक ना. तेवढे देऊन ये फक्त. तुला पैसे देतो ना खायला. आणि मोलाची वस्तू आणि ही चिठ्ठी. अगं तू दे ना ते देवाचं आहे. हा त्याच्यात कसं देवाची पूजा देवाचं सामान पूजेचं. आहे. बरं बघायचं बरं नसतं. हा हा सांग ना. बरं चालन देते उघडू मी. नका. नाही 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 आपण तेवढं कांद्याला असते लक्षात ठेवा. हा. ते झालं. हा, ते काय ते- तेवढं- मी आणतो ना बायका हा, सांगतो. तेवढं त्यांना माझं पाठवतो. काम वाचन. हा चला येते. ते माणूस ओळखीच आहे का? कोणता? नाही ना. नाही राम राम. काय तुम्ही कोणाला बी ओळख दाखवत नाही का? तू ये ना. नाही नाही तुमचा काहीतरी लॉचच दिसतोय. काय लोच हा का? लोचा कशाला असून आता तुला माहितीये ना आता आम्ही समाजसेवा करत असतो आहे की नाही गावातले. मग देवाचंच आहे ना. हा, मग मी उघडूनच बघते की. मला बघायचं. काय झालं एवढं? काहीतरी आहे. नाही अरे देवाचं आहे ते. काय नाही दाखव तिला, देवाचंच काय आहे ना. नाही, दाखव तिला अरे, काय हा, नाही. मग मी बघते ना. बघू दे, थोडी तिला काही कळणार आहे काय नाही ना. आपलं ते पूजेचं सामान आहे ते. प्रिय पूजा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मी तुझ्यावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम करतो. मला तुझ्याशी लग्न करायचंय. ऐक ना हे दे ना तुझ्याला हे दे ना एवढं. कयो आणि शेवटला उमा उमा. अरे ते उमा नाहीये. आणि काय आय लव्ह यू. हा, बरं आता कळलं तर. आता तुला असं कळलं तर तू घे ना समजून. तुम्हाला काय वाटतं मी असले काम करण? आणि काय मागाच्या पासून मला वेडत करते हे काय देवा धर्माचं आहे म्हणे. हे असं असं देवा धर्माचं.
आता बघ ना, आता आपण एका गावात राहतो की नाही, है की नाही? आता आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे की नाही? काय नाही सहकार्य, हे तुमचं तुम्ही बघायचं, मला नाही सांगत असलं काम करायला. काहीच नाही, दे ना. नाही. तुझ्या पाया पडतो बाई, एवढी दे ना, दे ना, दे ना. हे पाय बी अशी नाटकं नाही करायची माझ्या समोर, आता सांगते. अरे तू का भीक मागते काय? अगं दे ना. काय? हा? म्हणे, दे ना. माझ्यावर उठतात का? ऐक ना, please, दे ना. तुला ना एवढं शेवटचं काम कर, शेवटचं प्लीज. शेवटचं काम शेवटचं. तुझं परत तुझं नाही. ते बायकांचं काम करतो हा एवढं शेवटचं तेवढं कर ना प्लीज. हा करशील ना? कृपया कृपया. कर ना एवढं प्लीज. हे बघ, हा. तुझ्याकडे बघून अक्षय मी काम करेन बर का. तुझ्याकडे पण माझ्याकडे नाही, बरं त्याच्याकडे बघ. चालतंय कर ना. शेवट पण माझं नाव नाही येणार ह्याच्यात. नाही आपण तुला माहिती आपण डेंजर तुझं नाव आहे. लिहिलं सगळं नाही मी त्याच्यात. कस काय येईन? मग हा. तुझ्या नाव आहे तिथं. बरोबर. जा मग पटकन दे. हे शेवटचा, परत असं काय करणार नाही मी. नाही ना तू त्याच्याकडे हा. बघून माझं लक्ष दे फक्त. हा, लक्ष हा. नाही हेला. ह्याला काय तू- ए, जा ना. बरं येईन लवकर तेवढं दे ना. नाही नाही चाललेच आहे मी, थांबणार नाही इथं. तेवढं शेवट आपलं. तुझ्याकडे बघू ना. हा, मग माझ्याकडेच बघून ना. पण मी काय म्हणतो, आता झालंय तिने फक्त गोंधळ नाही कारण आधी चिडली होती कसं हात पाय पडून तिला पाठवलंय. बापाला देणार नाही ना ती. नाही मी काय हा. म्हणतो लिंबाखाली जाऊन वाट बघू. चल. हा चल. पूजाचा बाप इथं काय करतोय, याला पण आता तेच होतं. यार कुठं चालली माणशी? कुठं काय, ते पूजाकडे चालले होते घरी. घरी? हा, मग आता काय कुठं निघाली आता लगेच? ते मी तुमच्या घरी चालले होते. ते पूजाला घ्यायचं होतं, ते किराणा सामान आणायचं होतं ना. ते किराणा? आईने, हा हा का? ते दिवाळी येते ना आता, तेच लिस्ट दिली होती आईने. हा का? हा दिवाळीच किराणा सामान आणायची काय? हा. बघू तरी काय काय दिलंय लिहून. ते पिटन ते हा, पण बघू ना मला 2 मिनिटं. ते चकली अरे पण आम्हाला बी आणायचे 2 मिनिटं. मग मी देतो ना मग चिठ्ठी करून तीच जवळ अशी. अरे मला आम्हाला बी आणायचे 2 मिनिट चिठ्ठी. मी काय म्हणते, पूजा ना आम्ही दोघे मग मी देतो ना चिठ्ठी करून. तुम्ही काय काय दिलं आता मला नेमकी माहित नाही ना. आता पूजाच करते आमचं. प्रिय पूजा, मी तुझ्यावर लय प्रेम करतो. तुझ्या संग लग्न करायचंय मला. आय लव्ह यू. आणि झाडाखाली भेट मला लिंबाच्या. चिठ्ठी कोणा चिठ्ठी? नाही माहिती. हं? कोणी चिठ्ठी दिली सांग पटकेस. ते अक्षय बरोबर नसतो का तो? कोण ते पराग? हा ते सावकाराचं माजलेलं बेन हा त्याने चिठ्ठी दिली की? हा हा? हा आणि तू कोणाला घेऊन चालली आता? तुझ्याकडे. तुझ्याकडे कान टाकू का ना. आता एक काम कर, हा ही चिठ्ठी हाय अशी तिच्याकडे द्यायची. हा? मी बघितलेलं सांगायचं नाही. का? मी ही चिठ्ठी बघितलेली सांगायची नाही. नाही नाही सांगणार. तिला वरून सांगायचं चिठ्ठी दिली परागने, तुला लिंबाच्या झाडाखाली बोलावली. हा मी सांगितलं टोलत टाकीन एक खाऊन. मी चिठ्ठी बघितली सांगायचं नाही मी काय बघितलं नाही अजिबात नाही 100% 100% तुम्हाला भेटलंच नाही. भेटलंच नाही. हा हा. ओके. हा हा आणि जा तिच्याकडे चिठ्ठी द्या. हा 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 नक्की बर का? हा 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 नाही सांगत. नाही 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 सांगणार. नाही. पूजा, ए पूजा, ये ना लवकर. ये ना. काय ग? काय? अगं ते तुला सांगायचं, इकडे बरं घराचे. अगं चप्पल नाही घातली मी. काय सांगायचंय? अगं ते चिठ्ठी दिली तुला. कोणी दिली? तो पराग नाही का, हा तो सावकाराचा पोरगा. हा माहिती. हा त्याने दिलेली तुझ्यासाठी, आणि तुला भेटायला बोलवलंय शेतात लिंबाच्या झाडाच्या तिथं. मला दिली चिठ्ठी? हा वाच बघ. कुठं भेटलं तुला? रस्त्यात तुझ्याकडेच येत होते त्यावेळेसच भेटले. प्रिय पूजा, मी तुझ्या विना राहू शकत नाही. माझं तुझ्यावर आणि माझ्यावर खूप खूप सारं प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. आय मिस यू. मला लिंबाच्या झाडाखाली भेट. त्यांच्या लिंबाच्या झाडाखाली. आणि आय लव्ह यू. मग आता तू चालली का डायरेक्ट? मग आता भेटायला बोलवलं, जाऊन येते मी. बर जा मग तू. हा तुझा घरी. हा मी जाते घरी. हा बरं ठीक आहे. हा ए अक्षय,
असं किती वेळ ताटकत बसायचं रे? बस कळ आज ती येणार आहे, मला माहिती आहे ती येईन ती. आपण एवढी प्रेमाची चिठ्ठी लिहिलेली येडे. जर नाही आलं ना बघ तुला सांगतो. मग आता करायचं सगळं तुझ्यासाठी, वरून मग माझ्यावरच भांड पडतो. अरे मग तुझं अक्षर कळलं तर पाहिजे ना तिला. काय का सगळ्यांना येईन ती. तू जरा कळ काढ रे. लगेच काय तूप खाल्ले रूप येतं का? जरा टाइम लागतो त्याला. अरे पण असं किती वेळ ताटकळू अक्षर. मग प्रेम आहे ना तुझं. हा मग येडा आहे काय? लोक वर्षी भर वाट बघते, तू तासभर बघा ना काय अजून. नाही राहत रे, तुला नाही कळायचं अक्षय. हा मलाच कळत नाही, तुलाच कळतं सगळं. मी येडा. आई वाटत तुझी तिची तिची आली आली जरा तोंड बिन पुसून घे. लाळ नको गाळू, ते पुसून घे. चल गप्पे. हा कसं दिसतोय? एकदम भारी हँडसम. सगळे हिरोला माग आली आली. वहिनी ललित उशीर झाला ना. आली वहिनी आली. हळू पडताना. बरं मी येतो जरा, मला हा काम आहे. तू बघ जरा वावर. हा मी जरा ते येतो वहिनी. काय लिहिलंय हे समजत पण नव्हतं मला. त्या अक्षय त्याने लिहिलंय का हे पण? तुला नाही लिहिता आलं? अगं तुला माहितीये ना मी लय शिकलेलो आहे ना. हा माहिती. हा बोल आता काय म्हणतो. पूजा तुला माहितीये ना माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. हा माझं मग? पण आहे ना. मग तू भेटत का नाही ग मला सांग बरं. भेटत नाही म्हणजे अरे घरी आई वडील राहतात, मला कसं चोरून लपून यावं लागतंय. अगं ते पण- बरं जाऊ दे. लग्न कधी करायचं सांग. लग्न करायचं ना. कधी? तू म्हणशील तेव्हा करू आपण. बरं चल मग उद्याच करू. उद्या. तू थांब ना जरा, म्हणजे थोडस आणखीन आपण जरा पहिले प्रेम करू, म्हणजे एकमेकांशी जरा आणखीन ओळख करू, जरा फिरू. अजून तुला किती ओळख करायची, किती एकमेकांसोबत राहायचं आता. अगं पूजा झाले माझ्या 2 वर्ष आता. अगं हो ना, मी कुठं नाही म्हटलं, मी तुला लग्नाला नाही म्हटलं का सांग बरं. म्हणजे माझं तुझ्यावर तेवढं प्रेम आहे ना. मी कधी पण तुला लग्नाचं म्हटलं का? तू टाळाटाळच करतो बघ. अगं मी कधी टाळलं का सांग बरं. मी तुला नाही कधीच म्हटलं नाहीये. मी तुला लग्नाला स्वतः म्हणेन, तुझ्या घरी येईन मी हात मागायला. मग आता चल. आता काय एवढी काय करते. आता आपल्याला पहिले फिरायला जायचं, मस्त पिक्चर बघायला जाऊ, जरा थोडस जरा असं एन्जॉय करू ना आपण, आहे की नाही. लगेच कुठं लग्न मला करतात खरं का? खरं सांग, तू लग्न करणार आहे का नाही माझ्यासोबत? पूजा तुला चांगलं माहितीये ना, मी नाही म्हटलोय का. मी 100% पण नाही तुझ्यासोबत- म्हणत नाही, पण हा पण तर म्हणत नाही ना. अगं पण लगेच एवढी घाई काय करायची. तुझं अजून नाही शिक्षण बाबा, मला बाकी काय आहे. आहे, मला घरचे बघायला लागले तर शिक्षण काय, लग्न झालं पण करता येईल शिक्षण. तू सांग मला. मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. आता नसतं तर इथं आले असते का मी? मग थोडा विश्वास ठेव ना. मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. मला तू खूप आवडते, तुला चांगलं माहिती आहे ना. 2 वर्षापासून तू माझ्यासोबत आहे, तू तेवढं तर ओळखायला पाहिजे ना मला. पण मग आता हे किती दिवस रे असं लपून छपून, घरच्यांना कळलं तर? आता मला सांग, तुझ्या वडिलांमुळे आपल्याला लपून भेटावं लागतं की नाही. तुझे वडील ऐकतात का सांग बरं. आता तू आमच्या घरी आल्यावर का नाही ऐकणार सांग बरं. आता तुझं चांगलं आहे ना, पैसा पाणी प्रॉपर्टी आहे, मग का देणार नाही माझे वडील लग्न लावून? तू घरी येतच नाही बाबा, तुझ्याच मनात काय अगं चाललंय तू- काय माहिती. अगं तू एवढं काय विचार करते. मी तुला शब्द दिला ना, मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. मग चला आताच घरी, मग तुला तेच म्हणते मी. अगं आता खूप खूप घाई होती माहिती का तुला. मग मला तारीख सांग. सांग. पुढच्या वर्षी नक्की. पुढच्या वर्षी? तोपर्यंत मला घरात ठेवणार आहे का? अगं आता आबांनी ते वावर घेतलेलं, माझ्या नावाने वावर घेतले म्हणून त्यांना ते सगळं वावर हे करायचं, नांगरायचंय. मग मग त्याच्या दिवस लग्नाचा नांगरायचा काय संबंध? काय बोलतोय तू? अगं पण ऊस लावायचं ना. मग आता त्याच्यामध्ये सगळं वर्ष जाणार नाही का सांग ते बरं मला त्याला. नको सांगू. घरी चल आणि सांग, नाही तर चल पळून घेऊन चल मला. पूजा ऐक ना, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. थोडासा विश्वास ठेव ना. का असं करते तू? आल्यानंतर फक्त भांडतच असतं का? हा विषय काढून नुसतं म्हणजे मूड ऑफ करते यार तू माझा. मूड ऑफचा प्रश्न नाही रे, मला घरून लपून छपून यावं लागतं. पण बघितलं ना लय मारतील मग मला अगं घरचे. समजू शकतो मी, पण थोडासा जरी विश्वास ठेव. आता आपण आलोय, एक तर आपल्याला भेटायला वेळ तरी मिळतो का सांग बरं. बरं जाऊ दे, दुसरं मूड ऑफ करून टाकते यार. नको नाराज हो आता. सॉरी. असं वाटतं की तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. अरे विश्वास नाही तसं नाही, हे विश्वास नसतं. विश्वास तर आले असते का मी इथं? तू माझं समजूनच घेत नाही हे बाबा. बघ, माझं ना तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. थोडा विश्वास ठेव, मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. खरंच ना, मग माझं पण लई प्रेम आहे बघ तुझ्यावर.
जर हा जरा आता जर चांगली स्माइल दे जरा मस्तपैकी. बोला आता मला सांग कुठं जायचं फिरायला सांग. तुझी तर नाही तिथं. आणि दिवाळीला तुला काय घ्यायचं? दिवाळीला मला ह्यावेळेस काही नको, फक्त लग्न कर माझ्यासोबत तू. तेच लय मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. अरे किती लग्न करते आतापर्यंत काय 4 वेळा लग्न झालं असं आता तुझ्या बोलण्यावरून. असं नको ना करू. काय चाललंय हा काय जनाची नाही तर मनाच तरी लास्ट ठेव ना थोडीफार. हा ह्या गुंडक्याचा हात धरून चालली काय तू? अरे लय माझा आला काय तुम्हाला पैशाचा? हा आबा त्याच्यावर हात नका उचलू तुम्ही. हात नका उचलू. मग तू काय करशील? काय करशील तू? नाना माझं ना, त्याच्यावर ना. प्रेम आहे. हा अरे थोडीफार लाज वाटू दे. याच्याकरता आई बापा लहानची मोठे करतात का? हा नाना प्रेम आहे माझं त्याच्यावर. अरे प्रेमाला लाव काढी पण सांगायचं ना मग. मी सांगणारच होते. कोणाला सांगणार होती तू? तू आता पळून जायला निघाली होती मी ऐकत होतो. हा अरे पळून गेल्यावर काय होतं माहिती का? पाहुण्या रावळ्यामध्ये त्या बापाला इज्जत नाही राहत, त्या आईला इज्जत नाही राहत. लोकांमध्ये जर 4 चौकात जाऊन बसलं ना तर लोक असे म्हणतात या भाडखाऊची काय इज्जत, त्याची पोरगी पळून गेली. हा एक बहीण बिगर लग्नाची घरी माहितीये ना, ती संग कोण लग्न करीन? याची तर थोडीफार अक्कल ठेव. का चालली लग्न करून प्रेम करायला आणि लग्न करायला? अजिबात या संग लग्न करणं हे काय जातीचं आहे मला माहिती. हिने आतापर्यंत सगळ्या पुरीला नादी लावले. तसं नाही नाना, चांगला मुलगा आहे तो. तुला माहिती चांगला आहे का वाईट आहे? हा आजकालचं 2 दिवसाचं प्रेम लगेच उतू आलं का? हा अरे थोडीफार तरी काहीतरी आई बापाला विचारावा, कोणत्या गोष्टी करावा. चालली लगेच मी पळून यायला तयारी. आणि का रे भाड खाऊ तुझ्या बापाकडे एवढा पैसा आहे त्याच्यामुळे माझं लग्न करून राहिला का तू? शिवाय द्यायचं काय काम नाही. शिवाय समजलं ना द्यायचं काम आबा? नाही म्हणजे मग मग तू माझ्या पोरीकडे कशाला तिला चिठ्ठ्या लिहितो, कशाला हात धरतो? चिठ्ठी मी वाचली होती पाहिली ना तुम्ही तिचं माझ्यावर दिलेली. प्रेम आहे आणि माझं तिच्यावर पण आहे. होय तू प्रेम आहे का त्याच्यावर? तू नक्की लग्न करणार आहे तीच संग? मग तिला विचारा ना काय म्हंटल मी तिला लग्नाचं. काय म्हणला? करणार आहे बोललो. कधी म्हणला? कधी करणार आहे? हा पुढच्या वर्षी. तुला याच्या करता कॉलेजला घातली होती का झक मारायला? झक मारून मुंबई बघायला आम्ही काय एवढा खर्च त्याच्या करता केलता? आणि हेच पडला का तुला पसंत? दुसरे कोणी मेले होते काय? अहो, माझ्याकडे काय कमी आहे? तुझ्याकडे पैसा सगळं आहे, माझ्याकडं. पण तू नाही ना, तू शहाणा नाही. तुझ्याकडे लई आहे. हा. तुझ्या बापाकडे उतारलंय, तुझ्याकडे उतारलंय, सगळ्या गोष्टी येतात. पण विषय असा आहे का तू नालायक आहे ना. तू आतापर्यंत गावात एक पोरगी सोडी का? कशाला काय खोटं बोलतो पोरी देखत आबा? हा पोरी दे कर. मग आता तुम्हाला आमचा पैसा मिळाला, आमच्यासारखा पैसा व्हाय ना तुमच्याकडे, म्हणून तुम्ही काय पण आम्हाला आमचं गरज नाव नाही, नाही. आम्हाला गरज नाही तुमच्या श्रीमंतीची, पण हिला अक्कल नाही. मेन पॉइंट. चल घरी चालती होय. 2च मिनिटं सांगू तुला चालती होय घरी. लग्न नाही काय नाही काय नाही. असले संग लग्न करायचं नाही, काहीच नाही, विषयच नाही. पूजा आणि तू जर काळजी पळून नको गेली करू. ना तंगडे तोडून टाकी ना. तू ये ना याला, मग तुला दाखवतो कस काय. घरी थांबा येतो मी हा नाही. ये तू आई बापाला घेऊन ये, मग देतो तुला पोरगी मी. तू आई बापाला घेऊन ये, मग बघतो तुझ्याकडे. मग तुझ्या बापाकडे बघतो, तुझ्याकडे बघतो. ये घेऊन आज बरं बापाला, आणि मग पोरगी देतो तुला मी. बर हा? येतो. हा येतो ना, नाही काय बघायची इथून. जा. येऊ का पूजा? हा जा. तिला काही विचारायची गरज नाही. निघ. ती चिठ्ठी ना पहिल्यांदाच वाचली होती मी मानसीच्या हातून, माहितीये का? पण तू पुढं तू चिठ्ठी नाना बघायचं. माझ्याकडं चिठ्ठी चिठ्ठी नव्हती तुझ्याकडे? चिठ्ठी दिली नाही मानसीन तुला? तिथं काय? हा काय ती? थोडीफार तरी अक्कल धर. आई बाप काय करतेत काय नाही याच्याकडे तरी बघ. पळून जाणं म्हणजे लय सुखाचं आहे. तू एका मिनिटात पळून जाशील. माग काय होईल? माग आईची अवस्था काय होईल? बापाची अवस्था काय होईल? बहिणीची अवस्था काय होईल? 2 मिनिटाचं प्रेम आणि लगेच पळून जायचं. हा चल घरी चालती होय. तू कशी पळून जाती बघ. निघ. हे बघ काय दिवे लावी ती. हवा असं काय आणलंय तिला? काय असं केलं काय आणलं तिला? विचार. आता? काय केलंस? काय केलं? ते उंडक्या पोरा संघ त्या सावकाराच्या पराग संघ पळून चालली होती. अगो बाई, अगं तुला काय अक्कल आहे का? हा अगं कुठं पळून चालले मी? पळून चालली नव्हती तू? खोटं बोलत होती? फक्त म्हटले म्हटली म्हणजे? अगं सगळ्या गावात नाक कापशील ना भावाने. हा काय का अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? बापाचं किती नाव आहे? पळून चालली म्हणजे म्हणली नाही मला आताच्या आता ते संलग्न करायचे आणि दुनियान भानगडीने यावं त्यावं. 10 मिनिटं झाले त्यांचं ती चाललंय.
मी जागेवर धरले यांना हिची चिठ्ठी पाठवली ती माणशी जवळ. अगं बाई, अगं काय तोंड काळ करायला निघालीस का काय बापाचं? हा अगं जरा लाजबीज. किती नाव आहे त्यांचं? हा जनाची नाही मनाची तरी ठेवायची होतीस ना जरा. आणि आता वरून म्हणते लग्न मला त्या संगच करायचे तरच मी राहील नाही तर राहणार. मग चांगला मुलगा आहे नाना तू. हिला माहिती आहे की तो चांगला आहे का वाईट आहे? तो कसा आहे तुला माहिती आहे ना? मग त्याच्याकडे काय कमी सांगा बरं. कमीला काय करते? कमी त्याच्याकडे लय उत आलं पण त्याचं जाळायचे का त्याच्या कमीला? अरे लय नालायक पोरग आहे ती. तुझ्या बापापेक्षा मोठी झालीस का तू आता? हा तुला सगळं कळायलंय चांगलं वाईट. आमचेच आई बाप आता तुम्ही आम्हाला शिकवायला लागलात. ठेवलंय चांगलाय ठेवलंय चांगलाय. बाप काय वाईट करणार आहे का तुझं? हा मग मला नाही समजत का माझं चांगलं वाईट? तू एवढी मोठी झाली का तुला चांगलं लय चांगलं वाईट करायला? हा दोन मला टोले मारून- टाकले कळलं का? अगं डोक्यात कसं बसत नाही. बाप काय वाईट करणार आहे का तुझं? हा थोडस जरा डोक्याने विचार अरे ते करीत जा. पोरगं चांगलं नाही. मी तुझ्या पाया पडून सांगतो सगळ्या गावात त्याचं तुम्हाला नालायक काय माहिती नाना? तुम्ही खोटं बोलताय मला माहिती ना. सांग ना तू जरा समजून तिला. तुला काय अक्कल बिक्कल आहे ना? तुला लय वेळा सांगतो हिला कॉलेजला नको घालून कुठंच गाडू नको म्हणून. तो लय जाऊ दे शिकू द्या घी झालं शिक्षणाचा बट्ट्या बोल सगळा. तू चल. तू अजिबात आता घराच्या बाहेर निघायचं नाहीस. म्हणजे मी सांगन तेवढंच करायचं. तुम्ही मला काही सांगा मी त्याच्यासोबतच लग्न करणार. बाकीचं मला माहित नाही. मारून टाकलं तरी चालेल. तू थोबाड बंद कर जरा. बाप हात उचलीन. जरा कळतंय का काय काय म्हणते ते? हा अजिबात आवाज काढायचा नाही एक बी. फक्त त्यांचा आवाज होईना आता. तुला त्या संगत लग्न करायची का? हा तिची जरा चार गोष्टी ऐक काय सांगते काय नाही. अगं काय कमी राहिलं होतं तुला आमच्याकडून? हा चांगले पांग फिरलेस ग बाई. अगं चार चौकात तोंड तरी दाखवायला जागा राहिली का आता? लोक आता शेण घालते ना आमच्या तोंडात. आता एक कर. हा मला दे दोघांना विष आणून आणि तुझं कुठेही तोंड काळ कर. खरं तर ना असं वागणाऱ्या पुरीला ना कॉलेजलाच नाही पाठवायला पाहिजे. ज्यांना आई बापाची कदर नाही ना त्यांना वेळीत चोप दिला पाहिजे. आता ना जगाव का मरावं असं झालंय बघ. तुमच्या दोघांना काय करायचंय करा. मला मारून टाकलं तरी चालेल पण मी त्याच्यासोबतच लग्न तू करणार. लग्नच करायचं त्याच्यासोबत. हा चल त्याच्या घरी. नाही तू चल त्याच्या घरी चल ना मग. तू लग्नच करायचं कशाला ना? नाना? कशाला मग त्याच्या घरी चल ना. तू लग्नच लावायची त्या संघ आणि चल त्याच्या घरी. द्या लावून. लगेच त्याच्या आई बापाकडे दाखव. पराग हा बाहेर ये. आलो तात्या. काय ऐकायला कमी काय तुला? बाहेर येतो का? बोला ना तात्या. इकडे. अरे जर बापाच्या जीवावर कवर बसून खाणार आहे तू? हा काय झालं? तर काहीतरी बघ ना जरा. उद्योग करीत जा ना जरा. अहो तात्या आता तुम्ही त्यासाठी कमवून ठेवलं सांगा बरं. अरे मग मी तुझ्यासाठीच कमवून ठेवलंय. मग पण काहीतरी कर ना तू पण. तुझं पण नाव हे कर ना जरा. मग करतो ना मी. कुठं नाही म्हंटल राव तात्या. आता माझं वय आता ते आहे का सांगा बरं काम करायचं. भाड खाऊ मला राव म्हणतो का? बाप आहे ना तुझा. तर आता तुम्ही नका ना चिडू. मी करतो काम करतो. मला राव म्हणतो का मग तू? चुकलं माझं. काहीतरी बघ जरा धंद्या पाण्याचं काहीतरी. हा मग त्या अक्षयला सांगितलंय ना मी दुकान टाकायचं म्हणून. तो बघायला गेलाय ना. कोणतं दुकान टाकतोय? त्याला सांगितलं मी कपड्याचं दुकान टाकायचं म्हणून. ठीक आहे बघ लवकरात लवकर. तुला काय पैसे लागत असतील तर मी तुला हातभार लावतो पण कर ना काहीतरी. हा तात्या तो दुकानाचं बघायला गेलेला आहे. तो सांग येतोय. त्याला फोन केलाय मी. हा आता त्याला ते भांडवल लागेल की नाही. जो माणूस आपल्याला फ्रँचायझी देणार आहे त्याचा अजून होकार तर येऊ दे ना मला. कुठे टाकतोय? गावात टाकतोय का? गावात आपल्या गावात हा, वेशी जवळ. चालन चालन आहे की नाही? हो. म्हणजे कसं आपलं डायरेक्ट असं ब्रँड होईल एकदम. काय नाव काय दिलंय दुकानात? तात्या पराग. तात्या पराग. अरे वा 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 वा. आशीर्वाद असू दे. हा? राहू दे. आणि ते तिजोरीतून पैसे घेऊ का? घे तुला काय घ्यायचे ती घे. मग तेवढा मायला सांगा ना. ते आई ऐकत नाही. ते वरडते मग. तिला माझं नाव सांग. आवाज दे ना तुम्ही. आवाज दे नाही सांगा ना तिला. तू जा फक्त. तिच्याकडे आवाज द्यायची काही गरज नाही. फक्त माझं नाव सांग. नावातच दम आहे तेवढा. इकडे श्रीमंतराव. तात्या हा? काय तुम्हाला आमच्या गरीबाच्या घरात विष घालायचंय का? काय झालं काय झालं म्हणजे विचारून पोरला. पोराला? काय केलं रे? पोरगी म्हणते त्या संग लग्न करायचे. माझ्या पोरा बरोबर?
काय पाहिलं याच्यात त्यांनी तिने? काय पाहिलं म्हणजे आता त्याला विचारा ना तुम्ही, तू लग्न करणार आहे का भाऊ? मी असं कधी म्हटलं लग्न करणार आहे? घे, मी म्हणलं ना कशाला तुला. बोलतो तू? म्हटलं नाही तू लग्न करायचं म्हणून. मी फक्त म्हटलं माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा मग प्रेम आहे म्हणून मग लग्न करायचंय ना. मी कधी बोललो तुला लग्न करणार आहे? तू खोटं बोल नको बरं का आता. अरे कधी बोललो मी? ताते काय अरे पण बोलतोय? परत प्रेम प्रेम करतो का तू? हा, तुला मी काय सांगितलं होतं की काहीतरी उद्योगधंद्याचं बघ म्हणून. तू हे कुठाने चालवले का गावामध्ये? अहो, हा? तात्या तुम्ही बाहेरच्यांचं ऐकून काय मला चिडू राहिलो? आजपर्यंत बाहेरचं माणूस दारात आलंय का आपल्या? आज हे श्रीमंतराव दारात पहिल्यांदा आलेत आपल्या. अहो तात्या, त्यांना आपलं पैशांवर नजर आहे त्यांची, तुम्हाला कसं कळत नाही? जरा समजून घ्या ना. ते काय पण खोटं घेऊन पोरीच्या नावाखाली करू राहिले, तुम्हाला कळतं का जरा? तुमच्या पैशाच्या जीवावर प्रत्येक पोरीला फसवतोय. आतापर्यंत 8 ते 10 पोरी फसवल्या. आमच्या पोरीला फसवलं, हिला अक्कल नसल्यामुळं ही म्हणते मला त्या संगत लग्न करायची. बघा तात्या, त्याचं काय म्हणणं आहे? अरे सांग ना खरं खरं काय ते, कशाला घाबरू नको. अरे पण मी तुला कधी म्हंटल तुझ्यासोबत लग्न करणार आहे? मी फक्त म्हणतो तुझ्यावर मी प्रेम करणार आहे. त्याला तोंड काढ. कशाला जगती तू? तू आहे ना उगाच मला मार खायला लावू नको बरं का. जे खरं आहे ना ते सांग. पराग तू खरं बोलतोय का? तुझ्याकडे बघू मी. तात्या ऐका ना, चपला मी मी खरं बोलू राहिलो. फोडीन बरं का मी तुझं. तू खरं बोल लवकर. अहो तात्या, तात्या माझे खोटं बोलन का? अहो मी तुमचं पोस्ट पोरगा मला ऐकून तर घ्या, मी काय बोलतोय. मारू नका मी तुम्ही. फक्त एवढंच नाही, मारू नका तुम्ही, पण सरळ सरळ विचार तुम्ही. तुला आमच्या पोरी संग लग्न कर, तू माझ्या तोंडावर काय म्हणला मला लग्न करायची म्हणून? मी तुम्हाला असं लग्न करीन असं थोडी म्हंटल मी तुम्हाला. मग काय म्हटलं? मी फक्त प्रेम करतो असं बोललो ना तुम्हाला त्या दिवशी. म्हणजे काय मग? अहो, तात्या प्रेम करतो, मी खरं बोलतो, तुमची आण घेऊन सांगतो. मी काय म्हणतो, 2 मिनिटं आता. ही पोरगी आणि हिच्याच जागेवर तुझी बहीण असती, तुझी बहीण असती, जर तिला जर असंच कुणी प्रेमात जर फसवलं तर तू काय करशील? काय करशील? काय करशील? त्याला मारून टाकन मी. मारून टाकन ना? थांब, मी तुला मारून टाकतो. अहो तात्या, मारून टाकतो तुला. हा? तिची लाज विशीवर पडली का? हा? इकडे इकडे तुला मी ना आज तू नरडीचा घोटच घेतो मी. हा? काय काय भानगड? परत खरं खरं सांग काय. काय लवकर फटाफट सांग मला लवकर. तात्या मी तुझ्यासोबत टाइमपास करत होतो. हे टाइमपास आहे का तुझा असा? तरी पण असं लोकांची इज्जत बरोबर खेळून आपल्या खानदानीमध्ये आजपर्यंत आहे ना असं कोणी केलेलं नाही. अरे नालायका, तुझ्या बहिणी बरोबर जर असं कोणी केलं असतं तर त्या लाचार झालेल्या आईबापाकडे बघ जरा. मुलीच्या लग्नाला नाही तर मौतीला आल्यावानी या दोघांचा चेहरा झालाय, बघ जरा बघ. अरे ज्याला मुलगी असती ना त्यालाच कळतं तुझ्यासारख्या हुंडग्याला काय कळणार आहे. हे असल्या वागल्याने ना चांगल्या माणसाला कलंक लागतोय. चोरी विसरतो, लबाडी विसरतो, अरे पण मनाला लागलेला घाव आहे ना कधी विसरत नाहीत. मुलगी मोठी झाली ना तर त्या बापाच्या जीवाला आहे ना असं घोर लागतो, माहितीये का? चल वय, चालतं घरात बाहेर खाऊ. थांबा बाबा आणि आई, माझं चुकलं. बरं झालं वेळेत माझे डोळे उघडले. माझ्यासारख्या अनेक मुली याच्या शिकार होतात. 2 मिनिटाच्या सुखासाठी जन्माचा खेळ होतो. याच पैशावाल्या नरधमांमुळे गरीब मुली जाळ्यात पडतात. अरे जा, तुझ्यासारखे पैशावाले लय बघितले मी. परत भूल थापांना बळी पडणार नाही मी. आई बाबा जिथं सांगतील ना तिथं लग्न करीन आणि सुखाने राहील. आणि तुला सांगते, तू जर परत माझ्या नादाला लागला ना तिथंच आडवा करीन तुला, समजलं का? आणि लक्षात ठेव, माझं वाटोळं करायला निघाला ना तर तुला पण सोडणार नाही, तुझं पण वाटोळं करीन मी. काका, त्याला समजून सांगा, नाही तर वंशाला दिवा ठेवणार नाही मी. चला बाबा, आता नारी नाही वाघीण बनून राहील. नाना, आई, तुमची मान शरमेने खाली होईल असं मी कधीच वागणार नाही. चुकलं माझं. चल आता चल. तात्या जाऊ का? हा चालन जरा समजून सांगा त्याला. चाल. लोकांच्या लेकींचं वाटोळं नको करू म्हणा. चांगलं नाही करता आलं ना, कमीत कमी वाईट तर नको करू म्हणा. प्रत्येक मुली संग असं खेळा नाही हो, एका दिवशीचं आयुष्य संपून जाईल. एवढं ध्यानात राहा. चालू आहे घरात, परत थोबड दाखवू नको मला.